नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्राचा इतिहास हा जो घटक पाहत आहोत त्या घटकाअंतर्गत आपला शेवटचा टॉपिक आहे. नाव आहे टॉपिकचं बघा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा. आपल्याला या टॉपिकमधून महाराष्ट्रामधील प्राचीन ते आधुनिक काळामध्ये जे सांस्कृतिक बदल झालेत किंवा जो महाराष्ट्राचा ठेवा आहे त्याविषयी माहिती पाहिजे आहे. आपण सुरू करूया. आता हा जो मुद्दा आहे त्याबरोबर एक गोष्ट मला जी सांगायची राहिली. ज्यावेळेस आपण भूगोलाचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रातील पर्यटन या गोष्टीमध्ये आपण पर्यटनामध्ये महाराष्ट्रातील लेण्या हे मुद्दे पाहिलेले आहेत. तर त्याच्याशी जोडून हा तुम्ही घटक वाचला तर तो जास्त फायद्याचा पडू शकतो. कारण हा लोणारचा जो सरोवर आहे त्यामध्ये भूगोलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि ते ऐतिहासिक आहे म्हणून इतिहासाच्या अँगलने सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जे जे भौतिक पर्यटन आहे भूगोलामधलं ते आणि इथे जे लोणारचं जे सरोवराविषयी आपण जे माहिती पाहतोय हे दोन घटक आपल्याला एकत्रित अभ्यास करायचा आहे. आपण सुरुवात करूया. बघा काय म्हटलेलं आहे, लोणार सरोवराची निर्मिती ही कशामुळे झालेली आहे, उल्कापातामुळे झालेली आहे. लोणार सरोवरासारखे एकूण जगभरामध्ये किती 4 सरोवरे असून त्यातली 3 तुमच्या ब्राझील या देशामध्ये तर एक आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील तुमच्या लोणार इथे आहे. बघा काय म्हटले, हे 4 विवर असून त्यातले 3 तुमच्या ब्राझील म्हणजे कोणत्या ब्राझीलमध्ये सुद्धा दक्षिण ब्राझील म्हणजे खालच्या ब्राझीलच्या खालच्या भागामध्ये आहेत आणि एक तुमचं कुठं आहे लोणार हे तुमचं बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बरोबर. आणखी बघा लोणार सरोवराचा प्रथम उल्लेख जे पुराण आहे तर त्यातलं पहिलं नाव आहे स्कंद आणि दुसरं आहे पद्म. म्हणजे कोणते, त्या 2 पुराणांमध्ये स्कंद आणि पद्म या 2 पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला लोणार सरोवराचा उल्लेख आढळून येतो. ओके. नोव्हेंबर 2020 मध्ये लोणार सरोवराला संरक्षित रामसर क्षेत्र म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. बघा हे रामसर क्षेत्र आहे जे ना, रामसरची जी परिषद झाली होती ती 1971 मध्ये झाली होती. पण हा जो दर्जा देण्याला सुरुवात झालाय तो 1975 म्हणजे त्याचा जो करार आहे तो 1975 मध्ये लागू झालेला आहे. आणि हा जे रामसर क्षेत्र आहे तो ज्या दिवशी करार लागू झाला ती तारीख होती तुमची 2 फेब्रुवारी. करार ज्या दिवशी झाला 2 फेब्रुवारी तो त्या दिवशी वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा केला जातो. तारीख आहे त्याची 2 फेब्रुवारी. आपल्याला ह्याची डिटेल गरज नाही पण लक्षात ठेवायचे रामसर क्षेत्र 71चा ऍक्ट आहे, करार आहे आणि 75ला तो लागू झालेला आहे. आता आपल्याला पाहिजे लोणार सरोवरातील मंदिरे म्हणजे लोणार सरोवराच्या आजूबाजूला जे मंदिर आहेत त्यातले मंदिरं कोणते, तर आपल्याला सर्वात महत्वाचं यावर प्रश्न विचारलेला आहे. दैत्य सुदान मंदिर नावाचं जे मंदिर आहे हे सर्वात महत्वाचं मंदिर असून ते कोणत्या देवाचं मंदिर आहे तर विष्णूचं आहे. प्रश्न यावर येऊ शकतो की दैत्य सुदान मंदिर हे खालीलपैकी कोणत्या देवाचे मंदिर आहे, तर उत्तर तुमचं विष्णू असलं पाहिजे. आणि त्याची निर्मिती केली तुमच्या चालुक्य राजवंशाने केलेली आहे. आणि हा प्रकार कोणता आहे, हेमाडपंथी बरोबर. हा काय होता, हेमाद्री नावाचा एक यादव घराण्यातला प्रधान होता. यादवांचे राज्य असताना हेमाद्री नावाचा जो प्रधान होता त्यांनी जी पद्धत शोधलेली आहे तिला हेमाडपंथी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं मंदिर आहे कमलजा देवी मंदिर. बरोबर. त्यानंतर पुढचं आहे तुमचं गोमुख मंदिर. सीता नहानी मंदिर आणि धारा मंदिर म्हणून हे ओळखलं जातं. सीता नहानी मंदिर किंवा धारा मंदिर अशा 2 प्रकारे याला ओळखलं जातं. नाव आहे तुमचं गोमुख मंदिर. त्यानंतर गणेश शंकर मंदिर, रामगया मंदिर आणि मोठा मारुती मंदिर. ओके, हे महत्वाचे मंदिर आहेत. आता हे तुमचं मोठा मारुती मंदिरचं वैशिष्ट्य काय, लोणार सरोवर तयार झालेल्या उल्कापासून निर्मिती. उल्का झाला इथं, उल्का पाहिजे होतं, ज्या उल्कापातामुळे झालेलं आहे त्या लोणार सरोवर तयार झालेल्या उल्कापासून निर्मिती झालेली आहे तुमच्या मोठ्या मारुती मंदिराची अशी दंतकथा सांगितली जाते तुमच्या मोठ्या मारुती मंदिरासंबंधी. हा, आता हे झालं तुमचं लोणार सरोवराविषयी. आता आपल्याला पाहायचंय नाटकाविषयी. आता नाटकाविषयी माहिती पाहताना आपल्याला 2 नाटकांविषयी 100% माहिती पाहायला लागते. म्हणजे आणखी सुद्धा आहेत पण त्यातले हे 2 नाटकं खूप महत्वाचे आहेत. तर पहिलं आहे तुमचं सीता स्वयंवर. त्याचे लेखक कोण आहेत, त्याचे लेखक आहेत तुमचे विष्णुदास भावे. यांना काय म्हटलं जातं, मराठी नाट्यसृष्टीचे जनक. मराठी रंगभूमी किंवा नाट्यसृष्टी म्हणू शकतो आपण. आणि मराठी नाट्यकलेचे भरतमुनी. आता भरतमुनी का,
तर भारतामध्ये ज्या सर्व संगीत किंवा नाटक या कला आहेत त्यांचं लेखन, त्यांचं वर्णन भरत मुनी यांनी एका पुस्तकामध्ये करून ठेवलेलं आहे आणि ते पुस्तक भारतातील सर्व कलांचा आधार मानला जातो. म्हणून काय म्हटलं इथं, विष्णुदास भावे यांना महाराष्ट्रातील नाट्यकलेचे भरतमुनी म्हणजे जनक, एका प्रकारे जनक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हे जे सीता स्वयंवर जे नावाचं नाटक आहे ते पौराणिक नाटक होतं, म्हणजे सीतेच्या स्वयंवराशी संबंधित आहे, नावावरून आपल्याला कळते. आणि त्याचा पहिला प्रयोग हा काय झाला होता 1843 मध्ये, आणि हे मराठी भाषेतील पहिलं, आता जनक म्हणण्यामागचं कारण कळलं का आपल्याला, हे पहिलं नाटक आहे तुमचं मराठी भाषेतलं, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, मराठी रंगभूमीचे किंवा नाट्यसृष्टीचे जनक. आणि त्यांची जी संस्था होती त्या संस्थेचं नाव आहे सांगलीकर नाटक मंडळी. सांगलीकर नाटक मंडळी या संस्थेअंतर्गत त्यांनी काय केली होती, निर्मिती केली होती सीता स्वयंवर या नाटकाची. आणि त्याचा पहिला प्रयोग आहे, तारीख लक्षात ठेवा 1843. त्यानंतर पुढचं जे महत्वाचं नाटक आहे त्याचं नाव आहे एकच प्याला. लेखक आहेत त्याचे राम गणेश गडकरी. दारूचे दुष्परिणाम आणि सिंधूच्या संसाराची वाताहत या सामाजिक प्रश्नाला हात घालणारं हे नाटक आहे. एकच प्याला म्हणजे दारूचा प्याला, आणि त्यातून दारूमुळे होणारे दुष्परिणाम आणि सिंधू नावाची जी नायिका आहे तिच्या संसाराची जी काय वाताहत झालेली आहे त्याचं वर्णन किंवा त्याचं दर्शन दृश्य दाखवणारं एक जे नाटक आहे ते एकच प्याला आहे, राम गणेश गडकरी यांचं. त्यानंतर त्यांचे इतर जे नाटक आहेत ते प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन हे 3 महत्वाची इतर नाटक आहेत. पण सर्वाधिक चर्चेलं जाणारं नाटक राम गणेश गडकरी यांचं आहे एकच प्याला. त्यानंतर पुढचं जे एक नाटक येतं ते नाटक आपल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये म्हणजे जहालवादी ज्यावेळेस काँग्रेस झालं होतं त्या काळामध्ये खूप चर्चेलं जात होतं. त्याचं नाव आहे कीचकवध. लेखक आहेत तुमचे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर कोण होते, हे लोकमान्य टिळक यांचे एक अत्यंत घनिष्ठ सहकारी होते. पुढे जाऊन लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर ते गांधीजींचे अनुयायी झालेले हा इतिहास झाला. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये ते कोण होते, तुमच्या लोकमान्य टिळक यांचे अत्यंत घनिष्ठ सहकारी होते आणि त्यांनी लिहिलेलं नाटक आहे कीचकवध. ओके, ह्या नाटकाची थीम म्हणजे काय आहे बघा, स्टोरी काय, लॉर्ड कर्झनचा जुलूम आणि दडपशाही यावर आधारित नाटक होतं. आणि या नाटकाला काय केलं होतं त्यांनी, आधुनिकता आणि आपलं जे महाभारत आहे, महाभारत या 2 पात्रांमधून एक साधर्म्य साधलं होतं आणि एक नाटक तयार केलं होतं. त्यामुळे प्रश्न असा येतो की कीचकवधामधील नाटकातील पात्र आणि वास्तवातील संबंधित व्यक्ती यांच्या जोड्या लावा, हा प्रश्न येतो. त्यानंतर कीचकवध या नाटकाचे लेखक कोण आहेत हा प्रश्न येतो. आणि कीचकवध या नाटकाची थीम म्हणजे पटकथा काय आहे, तर ती लॉर्ड कर्झन यांचं जुलूम आणि दडपशाही ही त्याची पटकथा होती असं आपण म्हणू शकतो. आपण पाहूया आता पात्र काय आहे. कीचक, आता बघा कीचकवध म्हणजे कीचक नावाचा जो राक्षस आहे त्याचा वध करायचा आहे. तर नाटकामधील जो कीचक होता तो जो होता व्यक्ती किंवा पात्र ते त्या काळामधील लॉर्ड कर्झन यांच्याशी त्यांची समानता आढळून येत होती. त्यानंतर द्रौपदी जी होती तिला कोण दाखवलं होतं, भारत माता म्हणून दाखवलं होतं. त्यानंतर भीम हे जे पात्र आहे ते पात्र म्हणजे तुमचे क्रांतिकारी, तर युधिष्ठिर म्हणजे तुमचे मवाळ नेते, हे असं एक वर्णन केलं होतं. म्हणजे हे पुराणातील पात्र आणि त्यांना ह्या आधुनिक काळामधील त्यांचे गुणधर्म दाखवले होते. हे नाटक खूप प्रचंड प्रमाणामध्ये गाजलेलं होतं. त्यानंतर आपल्याला पाहायचंय की महाराष्ट्रातील किंवा भारतातील सिनेसृष्टीचा विकास, ज्यावेळेस आपण सिनेसृष्टीचा विकास म्हणतो त्यावेळेस एक नाव येतं आपल्या समोर, ते नाव आहे तुमचं दादासाहेब फाळके. त्यांचं मूळ नाव होतं धुंडीराज गोविंद फाळके आणि सध्या त्यांच्या नावाने दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. ओळख काय आहे बघा, त्यांची ओळख काय असणार आहे, भारतीय सिनेमाचे जनक, कारण त्यांनी पहिला सिनेमा भारतामध्ये तयार करण्याचं काम किंवा श्रेय दिलं जातं तुमच्या दादासाहेब फाळके यांना. मुंबईतील थिएटरमध्ये लाईफ ऑफ क्राइस्ट हा चित्रपट पाहिल्यानंतर फीचर फिल्म बनवण्याची त्यांना प्रेरणा भेटलेली आहे. कोणता चित्रपट त्यांनी पाहिला होता, लाईफ ऑफ क्राइस्ट. क्राइस्ट म्हणजे इथं येशू ख्रिस्त असं घ्यायचं आहे. येशू ख्रिस्ताला क्राइस्ट असे म्हणतात. येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्ताच्या आधारित
जीवनावर आधारित चित्रपट पाहिल्यानंतर आपणही असा एखादा चित्रपट बनवा अशी प्रेरणा भेटलेली आहे तुमच्या दादासाहेब फाळके यांना, आणि त्यांनी मग काय केले त्याप्रमाणे अभ्यास केलेला आहे. परदेशामध्ये जाऊन चित्रपट निर्मितीचा अभ्यास केलेला आहे, इंग्लंडमध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे चित्रपट निर्मिती क्षेत्राचा, आणि माघारी आल्यानंतर जो पहिला चित्रपट बनवलाय तो आहे राजा हरिश्चंद्र. ओके, ह्याचं प्रदर्शन दिनांक आहे बघा 3 मे 1913. कालावधी हा 40 मिनिटाचा होता आणि मुखपट होता. यामध्ये आता प्रदर्शनाची तारीख लक्षात ठेवायची आपल्याला 3 मे 1913, आणि हा मुखपट होता हे सुद्धा विचार लक्षात घ्यायचा आहे, कारण त्या काळामध्ये तयार झालेला पहिला चित्रपट होता. आणि प्रश्न आलेला आहे की राजा हरिश्चंद्राचं स्वरूप कसं होतं. या चित्रपटात स्वरूप तो मुखपट होता, म्हणजे यामध्ये जे डायलॉग बोलले जात होते ते तुम्हाला ऐकू येत नव्हते, तर जे संवाद आहेत ते काय केले जायचे खाली सबटायटलच्या स्वरूपामध्ये पिक्चरच्या खाली दाखवली जायची. सध्या आपण जे सबटायटल्स ऑन करतो पिक्चर पाहताना किंवा कोणता व्हिडिओ पाहताना, तसं आवाज नव्हता, मात्र ते सबटायटल्स तुमच्या त्या काय करायचे त्या फिल्मच्या इथं चालत असत. कंपनी आहे फाळके फिल्म्स कंपनी. कथानक काय, अयोध्येचा राजा हरिश्चंद्र याची ऋषी विश्वामित्र यांनी घेतलेली जी परीक्षा आहे त्या परीक्षेवर आधारित हा चित्रपट आहे. आणि राजा हरिश्चंद्र प्रश्न आलेला आहे की भारतीय चित्रपट सृष्टीमधील पहिला चित्रपट कोणता, राजा हरिश्चंद्र हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी एक चित्रपट कंपनी काढलेली, तिचं नाव आहे हिंदुस्तान फिल्म कंपनी. हिंदुस्तान फिल्म कंपनी हे तुमचं फाळके फिल्म्स कंपनी राजा हरिश्चंद्राशी संबंधित आहे. पुढे जाऊन त्यांनी काढलेली ही कंपनी आहे. इतर चित्रपट म्हणजे हे चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना जे फेम आणि ग्लोरी भेटलेले त्यामधून त्यांनी प्रेरणा घेऊन अनेक चित्रपटाची निर्मिती केली. त्यातले जे 1-2 चित्रपट आपल्याला महत्त्वाचे आहेत ते आहे तुमचं मोहिनी भस्मासूर आणि सत्यवान सावित्री. हे 2 चित्रपटांचे नावं लक्षात ठेवायचे. राजा हरिश्चंद्र, मोहिनी भस्मासूर आणि सत्यवान सावित्री हे 3 चित्रपट आहेत महत्त्वाचे तुमच्या दादासाहेब फाळके यांच्या कारकिर्दीमधील. आता आपण पाहिली की निर्मिती जनक कोण आहे तुमचे दादासाहेब फाळके. मग दादासाहेब फाळके यांच्या नंतर किंवा त्यांच्या समकालात मध्ये आणखी भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय बदल घडत होता तो आपण पाहत आहोत. आता पहिला आहे बघा महाराष्ट्र फिल्म कंपनी आहे. आपण पाहिलं की तिकडं 1913 मध्ये त्यांनी पहिल्या चित्रपटाचं प्रदर्शन केलं होतं. आता पुढे जाऊन ह्यातनं प्रेरणा घेऊन 1918 मध्ये कोल्हापूर येथे एक चित्रपट कंपनीची स्थापना झालेली आहे. नाव आहे महाराष्ट्र फिल्म कंपनी आणि संस्थापक आहेत तिचे बाबूराव पेंटर. बाबूराव पेंटर हे संस्थापक आहेत आणि त्यांना सिनेमा केसरी असं नाव दिलेलं आहे. हे सिनेमा केसरी नाव दिले कुणी, तुमच्या लोकमान्य टिळकांनी. ओके, नाव दिलेलं आहे सिनेमा केसरी. प्रथम चित्रपट यांचा जो महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र फिल्म कंपनीचा, त्याचं नाव आहे सैरंध्री आणि ह्याचे प्रकाशन डेट आहे लक्षात ठेवायची 1920 आणि पुणे येथे हा प्रकाशित झालेला होता. आता इथे महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या संदर्भामध्ये प्रश्न संस्थापकांवरच येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ते नाव लक्षात ठेवायचंय. हे त्यांचं महाराष्ट्र केसरी हे नाव म्हणजे पदवी लक्षात नाही राहिली तरी हरकत नाही, पण बाबूराव पेंटर आहेत संस्थापक एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढची आहे तुमची प्रभात फिल्म कंपनी. स्थापना आहे त्याची 1919. बघा कोल्हापूरमध्ये स्थापना आहे आणि संस्थापक आहेत तुमचे व्ही शांताराम. हे मराठी चित्रपट सृष्टीमधील सर्वात महत्त्वाचे काय आहे ते तुमचे डायरेक्टर म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी स्थापन केलेली तुमची कंपनी प्रभात फिल्म कंपनी. प्रथम चित्रपट आहे त्यांचा गोपाळकृष्ण. ओके, गोपाळकृष्ण हा त्यांचा पहिला चित्रपट होता. इतर चित्रपट कोणते त्या प्रभात फिल्म कंपनीने काढलेले बघा कुंकू, माणूस, शेजारी आणि हम एक हे 4 चित्रपट आहेत. याशिवाय भरपूर चित्रपट काढलेत, पण कुंकू, माणूस आणि शेजारी हे चित्रपट ज्या काळामध्ये आपल्याकडे केबल टीव्ही आलेले नव्हते तेव्हा दूरदर्शनवर वारंवार दाखवले जाणारे चित्रपट होते. त्या चित्रपटामध्ये कुंकू, माणूस आणि शेजारी या चित्रपटांचा समावेश करावा लागेल. याशिवाय आणखी एका चित्रपटाचं नाव आपल्याला आवश्यकतेने लक्षात घ्यायचंय. नाव आहे हम एक है. हा चित्रपटाचं वैशिष्ट्य काय, तर देव आनंद यांचा अभिनेता म्हणून हा पहिला चित्रपट होता. ओके, देव आनंद यांचा पहिला चित्रपट हम एक है, देव आनंद यांचा पहिला चित्रपट. आता पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील लोकसंगीत. आता लोकसंगीत जे आहे त्याचे आपल्याला पाहिजे. फक्त महाराष्ट्राच्या संदर्भात लोकसंगीत लावणी आणि पोवाडा, तर महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये ओवी हे जे लोकसंगीत आहे महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्य काय बघा, लावणी काय आहे, हे पारंपरिक नृत्य आणि गाणे यांचे संयोजन आहे. आपल्याकडे
जे लावणीचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमातून आपल्याला लक्षात येते की ते नृत्य आणि गाणे यांचं संयोजन असतं. तर पोवाडा हे काय, शिवाजीप्रमाणे भूतकाळातील नायकांची अद्भुत गोष्ट सांगणारे, म्हणजे इथं शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलंय, पण भूतकाळातील कोणत्याही नायकांविषयी अद्भुत गोष्ट सांगणारे जे गाणं असतं त्याला पोवाडा म्हणून असं ओळखलं जातं. ओके. त्यानंतर पुढचा ओवी. हे कुठं आहे, तुमच्या महाराष्ट्र गोव्यामध्ये प्रसिद्ध आहे. आणि ही ओव्या म्हणजे ह्या महिलांचे गाणे आहेत. यांचं वैशिष्ट्य काय, तर त्या महिला गातात. पुढचा मुद्दा आहे बघा लावणी. आता आपण पाहिले की दोन मुद्दे आहेत, लावणी आणि पोवाडा. त्यातला आपण पहिला प्रकार पाहतोय लावणी. लावणी काय आहे, शाही वाङ्मयाचे दोन प्रकार आहेत. त्यातलं पहिलं असतं लावणी आणि दुसरं आहे पोवाडा. हे दोन प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे. लावणी हा शब्द बघा, लवन म्हणजे सुंदर या शब्दावरून लावण्य गीत किंवा लावणी या शब्दाची व्युत्पत्ती झालेली आहे. कशावरून, लवन. लवन म्हणजे सुंदर असं त्याचा अर्थ घ्यायचा आहे. सादरीकरणाच्या आधारावर लावणीचे प्रकार किती पडतात, तर दोन प्रकार असतात. एक लक्षात घ्यायचे, फडाची लावणी आणि बैठकीची लावणी. मोठ्या सभागृहामध्ये आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर जी लावणी साजरी केली जाते मोठ्या थिएटर्समध्ये, तिला म्हटलं जातं फडाची लावणी. तर खाजगी आणि निवडक प्रेक्षकांसाठी बंद खोलीमध्ये बैठ्या पद्धतीने, म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं नृत्य नसतं, तर ती जी लावणी असते तिला बैठकीची लावणी असं म्हटलं जातं. म्हणजे संख्या आणि स्वरूप. इथं या फडाच्या लावणीमध्ये नृत्य सादर केलं जातं, तर बैठकीच्या लावणीमध्ये हे बैठ्या पद्धतीने जी लावणी साजरी केली जाते आणि खाजगी आणि निवडक प्रेक्षकांसाठी केली जाते, तिला म्हणायचं बैठकीची लावणी. आता पहा, आपण लावणीविषयी माहिती पाहिली. आपल्याला आता पुढचा मुद्दा पाहायचा आहे पोवाडा. आपण पाहिले ऑलरेडी शाहिरी वाङ्मयाचे दोन प्रकार आहेत, त्यातला लावणी आणि पोवाडा. आता आपण पोवाड्याची व्याख्यामध्ये काय म्हटलं होतं की भूतकाळाची नायक आहेत त्यांच्याविषयीची रचना केली जाते, तिला म्हटलं जातं पोवाडा. आता काय असतं बघा, त्यामध्ये वीरांचे पराक्रम, विद्वानांची बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि गुणकौशल्य यांचे काव्यात्मक वर्णन किंवा स्तुती करणारी ठसकेबाज रचना म्हणजे पोवाडा, ही त्याची व्याख्या झाली. आता आपण काय पाहिलं होतं, लावणीमध्ये प्रकार पाहिले होते. इथं पोवाड्यामध्ये असे काही प्रकार जरी नसले तरी आपल्याला दोन तीन जे महत्वाचे शाहीर आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहणं गरजेचं आहे. पहिले शाहीरचं नाव आहे बघा अमीनदास, नाही इथं अगिनदास पाहिजे होतं, अमीनदास झाले हे अगिनदास. आणि यांचा प्रसिद्ध पोवाडा आहे अफजल खानाचा वध. आणि हा पोवाडा हा काय मानला जातो, मराठी मधला पहिला पोवाडा म्हणून ओळखला जातो. नाव आहे अफजल खानाचा वध आणि शाहीर आहेत त्यांचे अगिनदास हे आहेत. त्यानंतर पुढचे शाहीर आहेत, नाव आहे तुळशीदास. यांचा प्रसिद्ध पोवाडा आहे सिंहगड. म्हणजे तानाजी मालुसरे यांनी जो सिंहगड ताब्यात घेतला होता त्याची गोष्ट सांगणारा जो पोवाडा आहे तो सिंहगड पोवाडा आहे आणि तो तुळशीदास यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचे आहेत शाहीर परशुराम. शाहीर परशुराम यांच्याविषयी महत्वाची गोष्ट आहे, पुरुषाने स्त्रीचे सोंग गाण्याची प्रथा निर्माण करण्याचं श्रेय दिलं जातं तुमच्या परशुरामाला. परशुरामाने काय केले, पुरुषांना स्त्रीचं सोंग घेण्याची जी प्रथा आहे ती निर्माण केलेली आहे तुमच्या शाहीर परशुराम यांनी. पुढचा मुद्दा आहे तमाशा. बरोबर, आपण लोकसंगीत पाहतोय त्यातला एक तमाशा. तमाशा या शब्दाची व्याख्या कशी होते बघा, तमाशा हा दोन शब्दांपासून तयार झालेला आहे, तम अधिक आशा. तम म्हणजे काय असतो, अंधार, आणि आशा म्हणजे काय असते, किरण. म्हणजे अंधारातील एक आशेचा किरण म्हणजे तमाशा आहे, अशी या शब्दाची काय केली जाते, व्याख्या किंवा फोड केली जाऊ शकते. कोणताही तमाशा सर्वसाधारणपणे खालील टप्प्यांमध्ये सादर केला जातो. जर आपण गावामधील आपल्याकडे काय केलं जातं बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे गावाची किंवा जत्रा जी असते, यात्रा किंवा जत्रा असेल त्यावेळेस तमाशाचं आयोजन केलं जातं. तर असा जो तमाशा जर पाहिला असेल तर आपल्याला लक्षात असेल तमाशा हा किती प्रकारे किती टप्प्यांमध्ये साजरा केला जातो. तर सुरुवात होते गण, त्यानंतर गवळण, नंतर लावणी, नंतर रंगबाजी आणि सगळ्यात शेवटी जे वगनाट्य असतं. अशा एकूण 5 टप्प्यांमध्ये तमाशा सादर केला जातो. टप्पे लक्षात ठेवायचे आपल्याला 5 आहेत. आपण इन जनरल गणगवळण म्हणतो, पण गण वेगळा आणि गवळण वेगळा असे 2 टप्पे हे लक्षात घ्यायचे. त्यानंतर लावणी, रंगबाजी आणि शेवटी तुमचं वगनाट्य असतं. तमाशावर प्रभाव असणारी इतर लोकसंगीत, म्हणजे तमाशा हा जरी एक प्रकार असला लोकसंगीताचा तरी तो तयार कसा झालाय, म्हणजे त्यावर कोणाकोणाचा प्रभाव पडलाय. तर दशावतार कुठं असतो, हा तुमच्या कोकणामध्ये असतो.
ओके. त्यानंतर कव्वाली, कथक हे नृत्य आहे, गझल आणि कीर्तन या 5 गोष्टींचा प्रभाव पडला तुमच्या तमाशा या लोकसंगीतावर पडलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भारुड. भारुड या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, उपदेशपर रूपक. उपदेश केलं जातं रूपक मधून, म्हणून त्याला त्याची व्याख्या आहे भारुड म्हणजे हे उपदेशात्मक रूपक असतं. भारुड हा शब्द बहु म्हणजे पुष्कळ आणि रूढ म्हणजे माहिती असणारे या 2 शब्दांपासून तयार झालेला. आपण पाहिलं तमाशाची जशी व्याख्या केली जाते तम अधिक आशा, तसंच भारुडची व्याख्या केली जाते बहु अधिक रूढ. भारुड म्हणजे पुष्कळ आणि रूढ म्हणजे माहिती, या दोन्हींच्या संगम होऊन त्यांचा एकत्रीकरणातून भारुड हा शब्द तयार झालेला. भारुड हा एक पद्य वाङ्मय प्रकार आहे. पद्य गद्य म्हणजे कविता काय असते त्या पद्य असतात आणि इतर दुसरं जो प्रकार असतो त्याला गद्य असं म्हणायचं, बरोबर. हा पद्य वाङ्मय प्रकार आहे. भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत आहेत महाराष्ट्रामध्ये. ही खूप मोठी परंपरा आहे भारुडाची. त्यातले नाव काय महत्वाचे बघा, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम हे 4 महत्वाचे संतांनी काय केले, भारुडाच्या माध्यमातून उपदेश केला. बघा आपण व्याख्येतच काय म्हटलंय, भारुड म्हणजे उपदेशपर रूपक असतं. पण या 4 ज्यांना सर्वाधिक महत्वाचं स्थान दिलं पाहिजे भारुडाच्या अँगलमध्ये, तर नाव आहे त्यांचं संत एकनाथ. भारुड हा वाङ्मय प्रकार लोकप्रिय करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि जवळपास 300हून अधिक भारुडांची रचना केलेली आहे. 300 पेक्षा जास्त भारुडं लिहिले तुमच्या कुणी संत एकनाथांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, ठराविक भागामध्ये जे नृत्य प्रकार साजरे केले जातात त्यातले 3 नृत्य प्रकार आपण येथे पाहणार आहोत. त्यातला पहिला नृत्य प्रकार आहे गाजा नृत्य. बघा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मेंढपाळ, म्हशी पालन करणारे आणि कंबळ विकणाऱ्यांचे नृत्य. तर इथं आता हे मेंढपाळ म्हशी पालन यांचं येणार नाही, तर येऊ शकतो प्रश्न, गाजा नृत्य कुठं साजरं केलं जातं किंवा कुठं परफॉर्म केलं जातं, तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये केलं जातं. मेंढपाळ घरी परतल्यानंतर कुटुंबियांसोबत वेळ घालवताना आनंद व्यक्त करताना केले जाणारे नृत्य म्हणजे मेंढपाळ बाहेरून आपल्या घरी आल्यानंतर जे नृत्य केलं जातं तिला म्हटलं जातं गाजा नृत्य. सदर नृत्याद्वारे मेंढपाळ विरोबाचा आशीर्वाद मागतात. मेंढपाळांचा विरोबा नावाचा जो देव आहे त्या देवाचा आशीर्वाद मागण्याचं काम तुमच्या गाजा नृत्याच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर पुढचा आहे कोळी नृत्य. कोळी बरोबर मासेमारी करणाऱ्यांशी संबंधित असणार. महाराष्ट्रातील मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाचे हे नृत्य आहे. कोळी नृत्यामध्ये समुद्र आणि मासेमारी यांचे संदर्भ विशेष स्वार्थाने आढळून येतात. ऑब्वियस आहे गोष्ट, समुद्र असला पाहिजे आणि मासेमारी असलं पाहिजे. कोळी नृत्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघंही सहभागी होतात. त्यामुळे आपण भरपूर असे कोळी नृत्याचे उदाहरण आपल्याला माहिती आहेत, जे आपल्याला दूरदर्शनवर आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण भरपूर वेळा पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रकार आहे दिंडी नृत्य. एकादशीच्या दिवशी आषाढ किंवा कार्तिक महिन्यात सादर केले जाणारे जे नृत्य आहे त्याला दिंडी नृत्य म्हणून ओळखले जाते. दिंडी नृत्य भगवान श्रीकृष्णाची चंचल वृत्ती वर्णन करतो. बघा प्रश्न येऊ शकतो की दिंडी नृत्य खालीलपैकी कोणाची चंचल वृत्ती वर्णन करतात, तर भगवान श्रीकृष्णाची काय करतात, चंचल वृत्ती वर्णन करतात. अशा तऱ्हेने आपला हा शेवटचा टॉपिक होता, महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास हा टॉपिक संपलेला आहे. या टॉपिक बरोबरच आपलं महाराष्ट्राचा इतिहास हा घटक संपलेला आहे. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.